नवरा ड्युटीहून आला, माझ्याकडे लक्षच नाही तुमचं. एवढी फुगली तरी लक्ष नाही घेतलं. खाऊन खाऊन मला कसं कान व्हायला, दवाखान्यात न्या की. नेलं दवाखान्यात, डॉक्टरनं तपासलं. पटकन म्हणती साहेब मला काय झालं. डॉक्टर म्हणतात बाई तुही पायली भरली, जरा रिकामी कर. मग कशी करू? काही नाही, सकाळी पळा. काय पळायले राजू, शेरानं जाऊन बघा. 5 वाजता, 6 वाजता, 4 वाजता. मरणाचे लई भेव आहे ते तर 4लाच उठून पळायले. नवरा पुढील बायको माग, जसे का रान हाले पळायले आपले. सगळा खरा योगा कोण करते मला माहितीये का? वंदन आहे त्या माऊलीला. तो खरा योगा जे शेतामध्ये राब राब राबून घाम गाळते ना आणि शेतातून माणिक मोती पिकवते, तो शेतकरी आणि शेतकऱ्याची पत्नी माझी माय, ती खरा योगा करते. रात्रंदिवस काबाड कष्ट करते, तिला कोणता अटॅक येत नाही. दिवसभर काम करते, संध्याकाळी 4 भाकरी दाबून हाणते आणि रात्री टारा टुर. गोळी घ्यायची गरज नाही, काही नाही. याला कष्ट म्हणतात. कष्ट हा सगळ्यात मोठा योग आहे. आणि 2.25 लाख हाकाचं आपल्या डोळ्याचं म्हणते योगा करा. ये नाक बंद करो, ये नाक से हवा लो. अब ये नाक बंद करो, ये नाक से हवा लो. अब दोनों नाक बंद करो, मुंह से हवा लो. अब मुंह भी बंद करो, अब किधर से हवा लो. आता तो क्यों रे?